हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अचिवर्स क्लासेस. ओके, आपण स्टार्ट केलं होतं चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी चॅप्टर मध्ये आपण काय काय बघितलं होतं थोडक्यात बघूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघितलं होतं ट्रायंगल बद्दल. ट्रायंगल्स कोणाला म्हणायचे, ट्रायंगल्स काय असतात, किती साइड्स असतात, किती अँगल्स असतात, प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. ट्रायंगलचे दोन प्रकार पडतात, एक आहे अकॉर्डिंग टू द साइड, दुसरा आहे अकॉर्डिंग टू द अँगल. अकॉर्डिंग टू द साइड जर बघितलं आपण, जर तीनही साइड्स इक्वल असतील तर त्या ट्रायंगलला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतो. जर दोन साइड्स इक्वल असतील तर त्याला आयसोसिलस ट्रायंगल म्हणतो. एकही साइड इक्वल नाहीये तर त्याला आपण काय म्हणणार, स्केलेन ट्रायंगल. अकॉर्डिंग टू द अँगल, अँगलचा जर विचार केला, जर सगळे अँगल्स लेस दॅन 90 डिग्री असतील, बघा लेस दॅन 90 डिग्री असतील, 90 डिग्री पेक्षा कमी असतील, त्याला म्हणतो आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगल. वन ऑफ द अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल तर त्याला म्हणतो आपण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. आणि वन ऑफ द अँगल जर तुमचा 90 डिग्रीचा असेल तर त्याला काय म्हणतो आपण, राईट अँगल ट्रायंगल. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की त्यांची बेस आणि लेंथ बद्दल, बेस आणि हाईट बद्दल बघितलं होतं. फॉर्म्युला ही बघितला होता आपण की एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आणि याच्यानंतर आपण तीन कंडिशन्स आपण बघितल्या होत्या की पहिली कंडिशन काय होती की जर दोन्ही ट्रायंगलचे हाईट इक्वल असेल तर, जर दोन्ही ट्रायंगलच्या हाईट इक्वल असतील तर त्यांचा एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसच्या प्रपोर्शन मध्ये असतो. जर हाईट इक्वल असेल, काय हाईट इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो कोणाच्या प्रपोर्शन मध्ये असतो, बेसच्या प्रपोर्शन मध्ये असतो. जर दोन ट्रायंगलचे बेस इक्वल असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा कोणाच्या प्रपोर्शन मध्ये असतो, हाईटच्या प्रपोर्शन मध्ये असतो. आणि जर दोन्ही ट्रायंगलच्या हाईट पण इक्वल असेल, बेस पण इक्वल असेल, त्यावेळेस ते दोन्ही ट्रायंगलचा एरिया काय असतो, इक्वल असतो. दोन्ही ट्रायंगल्स इक्वल असतात किंवा त्यांचा रेशो काय असतो, 1/1 येतो, म्हणजेच 1:1 येतो. हे आपण काल डिटेल मध्ये बघितलेलं होतं. ओके, त्यानंतर आपण ह्या ऍक्टिव्हिटीज पण सॉल्व्ह केलेल्या होत्या. ऍक्टिव्हिटी सुद्धा आपण काय केलेल्या होत्या, या बघितलेल्या होत्या. आता या ऍक्टिव्हिटीज आपण कंप्लीट केल्यानंतर आता आपल्याला जायचंय प्रॅक्टिस सेट 1.1 कडे. जर तुम्ही तुमचा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघितलं तर क्वेश्चन नंबर 1A, क्वेश्चन नंबर 1B यामध्ये तुम्हाला ह्या प्रकारचे क्वेश्चन्स बघायला मिळतात. 1 मार्क साठी हे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण काय करायचंय, आज आपल्याला आपल्या चॅप्टरचं काय करायचंय, 1 मार्क आपल्याला फिक्स करायचंय, 1 किंवा 2 मार्क्स आपल्याला फिक्स करायचे. बघा पहिला क्वेश्चन काय म्हणतो, बेस ऑफ ए ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बरोबर आहे, काय म्हटलंय की बेस ऑफ ए ट्रायंगल इज 9 आणि हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6 सेंटीमीटर. तर दोन्ही ट्रायंगल्स आपल्याला या ठिकाणी काढायचे. पहिला ट्रायंगल काढूया आपण, हा तुमचा आहे फर्स्ट ट्रायंगल. त्यानंतर काढूया तुमचा हा सेकंड ट्रायंगल. सर असे छोटे मोठे का काढले, तर त्याचं रिझन तुमच्या आता लगेच लक्षात काय येईल. बघा बेस ऑफ ए ट्रायंगल फर्स्ट किती आहे, बेस किती दिलाय तुम्हाला, 9 दिलाय आणि त्याची हाईट किती दिली आहे, 5. ओके, सो लेट अस ड्रॉ अ हाईट. चला ही हाईट आपण ड्रॉ केली. हाईट किती दिली आहे तुम्हाला, 5. दुसरा ट्रायंगल आहे त्याचे बेस किती आहे, बघा बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10. तुम्हाला बेस किती दिलाय, 10 सेंटीमीटर. मीटर काय दिलाय का, नाही. अँड हाईट इज 6. त्या ट्रायंगलची हाईट किती दिलेली आहे तुम्हाला, 6 दिलेली आहे. सो आपण हाईट सुद्धा काय करूया, ड्रॉ करूया. हाईट दिलेली 6. बघा इथे बेस 9 होता, इथे 10 आहे, म्हणून मी काय केलंय की हा छोटा ट्रायंगल दाखवलाय, हा काय दाखवलाय, मोठा. याची हाईट किती आहे, 5. याची हाईट किती आहे, 6. ओके, चला नावं द्यायची गरज आहे तर नावं देऊन टाका. तुम्हाला जर द्यायचं असेल तर याला नाव देऊया आपण ABC, याला नाव द्या PQR. म्हणजे जे दिले ते लिहा. गिवन इन ट्रायंगल ABC, एबीसी मध्ये बेस काय दिलाय तुम्हाला, BC इज इक्वल टू बेस इज इक्वल टू काय, 9
आणि या पॉइंटला नाव द्या डी, या पॉइंटला नाव द्या एस. सो एडी काय आहे रे तुमची, एडी काय आहे, हाईट, हाईट किती दिली आहे तुम्हाला फाय. दुसरा ट्रायंगल लिहा, इन ट्रायंगल पी क्यू आर, बरोबर. पी क्यू आर मध्ये बेस काय तुमचा क्यू आर इज इक्वल टू बेस, आणि बेस किती दिलाय तुम्हाला 10. काहीच नाही दिलंय म्हणजे त्या ठिकाणी युनिट्स लिहून टाका. दिले का काही, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर, मग त्या ठिकाणी युनिट्स लिहून टाका, एकदम सोपं. आणि त्यानंतर हाईट काय तुमची पीएस, पीएस इज इक्वल टू काय हाईट, आणि हाईट किती दिली आहे तुम्हाला 6 युनिट्स. हे दिलंय का तुम्हाला एबीसी वगैरे. सो हवं तर लेट पण म्हणू शकता, लेट. ओके, आता काय काढायला सांगितलं त्यांनी, फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स. आपल्याला रेशो काढायला लावलाय, काय काढायला लावलाय, रेशो. ओके, सो टू फाइंड मध्ये आपण इथे लिहून टाकूया. तुम्ही एका खालोखाल लिहायचंय हा. इथे लिहिणार मी टू फाइंड, काय फाइंड आउट करायला लावलंय आपल्याला, रेशो. रेशो म्हणजे काय, भागाकार. एरियाज, एरिया काढायचा आहे कोणाचा, दीज ट्रायंगल्स, म्हणजे या दोन ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, हे आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट करायचे. आता त्यांचा बेस आणि हाईट इक्वल आहे का, आहे का नाही. आपल्याकडे 4 कंडिशन आहे. पहिलं काय, बेस आणि हाईट दोन्हीही इक्वल नाहीयेत. दुसऱ्या कंडिशन मध्ये आपण काय बघितलं होतं, हाईट आहेत इक्वल, H1 H2 हाईट आहे इक्वल. तिसरी कंडिशन काय बघितली होती, बेस आहे इक्वल. आणि चौथी कंडिशन काय बघितली होती, हाईट सुद्धा इक्वल आहे आणि बेस सुद्धा इक्वल आहेत. अशा 4 कंडिशन्स बघितल्या होत्या ना, येस ऑर नो. त्यातली ही पहिली कंडिशन आहे ज्याच्यामध्ये हाईट आणि बेस दोन्हीही इक्वल नाहीयेत. ओके, चला मग आपण त्यांचा एरिया लिहूया. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. इथे आता लिहू का 1/2 बेस इंटू हाईट लिहायची गरज आहे का, नाही, कारण वरचा 1/2 आणि खालचा 1/2 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. सो काय लिहायची गरज नाही. सो बेस, बेस काय आहे या ट्रायंगलचा एबीसीचा, बीसी, त्याची हाईट काय आहे एडी, डिवायडेड बाय या ट्रायंगलचा बेस काय आहे तुमचा क्यू आर, मल्टिप्लाय बाय त्याची हाईट काय आहे पी एस. चला टाका त्याच्या व्हॅल्यूज टाका. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, बेस काय आहे किती आहे बघा, बेस 9 मल्टिप्लाय बाय 5. बघा बेस 9 आहे, हाईट किती आहे 5, याचा बेस किती आहे 10, याची हाईट किती आहे 6. जे कॅन्सल होतंय ते कॅन्सल करून टाका, बरोबर. होतंय का काही कॅन्सल, बघा 3 च्या टेबल मध्ये 9 पण येतो 6 पण येतो. म्हणा 3 चा टेबल 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9. 5 ने 10 ला कॅन्सल करता येतंय का, येस. सो 5 ने 10 ला कॅन्सल करून टाका. 5 1 जा 5 आणि 5 2 जा 10. जे जे उरले ते लिहा. काय उरले, इकडे उरलं 3 मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. सो मल्टिप्लिकेशन करा. 3 1 जा 3, 2 2 जा 4. दिस इज नथिंग बट द एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. बस एरियाज काढायचे होते आपल्याला. सिंपल. 2 मार्क्स साठी 1 मार्क्स साठी असा क्वेश्चन विचारला जातो. एवढं डिटेलमध्ये व्यवस्थित आपल्याला लिहायचं आहे. इथे तुम्ही असं लिहू शकतात, बाय प्रॉपर्टी ऑफ एरियाज ऑफ प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. ओके, हे तुम्ही लिहू शकता. लिहायचं असेल तर काही गरज नाहीये, सिंपली तुम्ही एवढं जरी लिहिलं तरी चालणार आहे. ओके, याच्यामध्ये काही शंका, कळलंय, हा क्वेश्चन कळला. जायचं पुढच्या क्वेश्चन कडे. बघा सेकंड क्वेश्चन, व्हेरी आयएमपी क्वेश्चन, व्हेरी आयएमपी क्वेश्चन. हा का, कारण बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे, बऱ्याचदा.
बऱ्याच ऑलमोस्ट प्रत्येक पेपरला हा क्वेश्चन विचारलेला आहे, असं तुम्ही लक्षात घ्या. बघा, तुम्हाला टाईप ओळखता यायला पाहिजे. काय ओळखता यायला पाहिजे? टाईप ओळखता यायला पाहिजे की हा प्रश्न काय आहे, हा प्रश्न काय आहे हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. या प्रश्नामध्ये काय विचारलंय, आपल्याला कोणती कन्सेप्ट या ठिकाणी लावता येईल हे तुम्ही विचारात घेतलं पाहिजे. काय दिले बघा, इन फिगर 1.13, ही 1.13 ची फिगर आहे. बीसी परपेंडिक्युलर टू द ए बी. बीसी काय आहे रे? परपेंडिक्युलर आहे. वेर इज बीसी? बघा, ही बीसी कोणाला परपेंडिक्युलर आहे? ए बी ला परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर आहे याचा अर्थ सांगायचा आहे काय त्यांना, की ही जी बीसी आहे ही काय आहे? हाईट आहे. परपेंडिक्युलर आहे हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की बीसी काय आहे? हाईट आहे. ठीक आहे. एडी परपेंडिक्युलर टू ए बी. बघा, ही एडी कोणाला परपेंडिक्युलर आहे? ए बी ला. याचा अर्थ काय की एडी ही काय आहे? हाईट आहे. बघा, ही जी हाईट आहे ती ह्या ट्रायंगलची आहे आणि ही जी हाईट आहे ती ह्या ट्रायंगलची हाईट आहे. मग दोघांमध्ये कॉमन काय रे? तर ही साइड कॉमन आहे, म्हणजे बेस काय आहे? कॉमन आहे. आणि जर बेस कॉमन आहे तर आपल्याला कंडिशन नंबर 3 यूज करावी लागेल, की जर दोन ट्रायंगलचे बेस इक्वल असतील, बेस काय असेल? इक्वल असतील, तर त्यांच्या एरियाचा रेशो, त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या हाईटच्या प्रपोर्शन मध्ये असतो. कोणाच्या प्रपोर्शन मध्ये असतो? हाईटच्या प्रपोर्शन मध्ये असतो. आपल्याला बघा फायनली काढायला काय लावलंय? रेशो काढायला लावलाय. कोणाचा? या ट्रायंगल नंबर 1 आणि ट्रायंगल नंबर 2 चा. दॅट्स इट. कळतंय कंडिशन? चला मग पटापट लिहू आणि फिनिश करूया. आता गिवन तुम्हाला जॉमेट्री मध्ये, मॅथ्स 2 मध्ये 3 गोष्टी तुम्हाला नेहमी लिहायच्यात. एक लिहायचंय गिवन, काय दिलेलं आहे. एक टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचंय, किंवा टू शो, किंवा टू फाइंड, काय फाइंड आउट करायचंय, आणि तिसरं असतं ते म्हणजे सोल्युशन. या 3 गोष्टी मात्र तुम्हाला कंपल्सरी लिहायच्यात. कारण गिवनला तुम्हाला असतो हाफ मार्क्स, टू फाइंड किंवा टू शो किंवा टू प्रूव्ह ला असं हाफ मार्क्स, आणि उरलेल्या सोल्युशनला रिमेनिंग मार्क्स असतात. ओके, सो हे लिहायला विसरायचं नाही. इथला हाफ मार्क्स आणि टू फाइंड मधला हाफ मार्क्स तर घालवायचा नाही. अर्धे अर्धे मार्क्स मिळाले तरी 1 मार्क तुमचा या ठिकाणी कव्हर होऊन जातो. पुढे तुम्हाला येत पण नसेल, सॉल्व्ह करता येत नसेल तर. ओके, काय काय दिले ते लिहा. बीसी परपेंडिक्युलर टू द ए बी अँड एडी परपेंडिक्युलर टू द ए बी. आणखी काय दिलंय? बीसी इज इक्वल टू 4, त्यापुढे तुम्ही ऍड करा युनिट्स. एडी इज इक्वल टू 8, याच्या पण पुढे लिहा तुम्ही युनिट्स. दॅट्स इट. काय लिहिलं मी? जे दिले तेच लिहिले. इथे म्हटले फाइंड, मग याला मी पुढचं एक ऍड करतो टू फाइंड म्हणून. काय फाइंड आउट करायचंय आपल्याला? एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ए डी. इथे फक्त लिहायचा क्वेश्चन मार्क. झालं 1 मार्क फुकटचा. काय जे दिलेले तेच लिहिले ना, 1 मार्क्स मिळवून घेतला मी. समजलं? आता पुढे काय? आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला? सोल्युशन. सो इथे लिहा सोल्युशन. देअरफॉर मी काय लिहितो? एरिया काढायचा आहे. मी लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी. हे फाइंड आउट करायचं. चला मग एबीसी पहिले बघा, कुठे एबीसी? जर एबीसी बघितला मी तर बघा, हा ए बी आणि हा सी, हा एक ट्रायंगल आहे. आणि दुसरा एरिया कोणाचा काढायचा आहे? ए बी आणि हा बी. ठीक आहे, या दोघांचा एरिया काढायचा. आता तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की इथे कॉमन काय आहे रे? इथे ही कॉमन बेस आहे, म्हणजे हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये मला जास्त काही लिहिण्याची गरज नाही. सिंपली मी लिहितो की एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी. इथे मी 1/2 बिनहाफ काही लिहित बसत नाही. डिरेक्टली मी काय लिहितो आता? जर बेस इक्वल असतील, दोन ट्रायंगलचे बेस इक्वल असतील, तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या कोणाच्या प्रपोर्शन मध्ये असतो? हाईटच्या. मग एबीसी ची हाईट काय आहे? एबीसी ची हाईट काय आहे? बीसी. आणि एडीबी ची हाईट काय आहे? एडीबी ची हाईट काय आहे? तर एडी. ओके, ए डी. फक्त इथे मी एक कारण लिहायला विसरणार नाही, आणि ते काय? ट्रायंगल्स. कालच सांगितलं होतं मी, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस. काय आहे?
इक्वल बेस आहे म्हणून त्यांच्या एरियाचा रेशो कोणाच्या प्रपोर्शन मध्ये लिहिला मी, हाईटच्या प्रपोर्शन. इथे फक्त हाईट लिहिलं. मग हाईट दिलेली आहे तुम्हाला, बीसी किती आहे, एडी किती आहे 8. कटिंग कटिंग होतंय का, करून टाका. 4 1 जा 4, 4 2 जा 8. काय आलं रे आन्सर, 1/2. दिस इज नथिंग बट द, इथे फायनल लिहा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ए डी आणि बी. मस्तपैकी एक क्यूटचा बॉक्स करून द्या तिथे. समजलं. काय अवघड आहे या प्रश्नामध्ये, किती स्टेप्स आहेत फक्त बघा. गिवन 1, टू फाइंड 2, हे 3, हे टाकलं आणि आन्सर आलं 4. 4 स्टेप मध्ये 2 मार्काचा प्रश्न आहे. किती मार्क्सला विचारलाय, 2 मार्क्सला. जवळजवळ सगळ्याच क्वेश्चन पेपर मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. इतका इम्पॉर्टंट आहे. समजलं. जायचं पुढे. मग जाऊया क्वेश्चन नंबर, बघा हा मी त्याच्यासाठीच दिलं होतं. बघा हा क्वेश्चन आहे, सेम क्वेश्चन आहे, फक्त या ठिकाणी काय दिलेलं होतं तुम्हाला, फिगर या साईडला दिलेली होती. बघा अशी फिगर दिलेली होती तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये, ती काय केली यांनी, उलटी केलेली आहे आणि नंबर चेंज केलेले. ही हाईट दिली होती तुम्हाला 4, ही काय दिली होती 8. आता इथे ही ए बी तुम्हाला दिली आहे 3 आणि ही दिली आहे 4. सो आन्सर काय येईल तुमचं 3/4. 3/4. इथे काय आलं होतं 4/8 आणि मग आपण कटिंग केलं होतं आणि काय आलं होतं 1/2. सिंपल आहे. येस ऑर नो, सॉल्व्ह करता येईल सगळ्यांना. देऊ होमवर्कला मग हा क्वेश्चन. ओके, सो होमवर्कला हा क्वेश्चन तुम्हाला दिलाय, तुम्ही हा काय करायचा, सॉल्व्ह करायचा, मला पाठवायचे. आता कधी कधी विचारलाय बघा हा क्वेश्चन, सप्टेंबर 2021 मध्ये 20 मध्ये विचारलाय, त्यानंतर 23, 24, 25 आणि जवळजवळ लास्ट इयरला सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे. ओके, म्हणजे इतका हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता थोडंसं कॉम्प्लिकेशन्स या ठिकाणी तुम्हाला दिसेल, बट आहे तेवढं कॉम्प्लिकेटेड हा क्वेश्चन नाहीये. काय म्हटलंय, इन ऍडजॉइनिंग फिगर 1.14. ऍडजॉइनिंग म्हणजे शेजारची फिगर दिलेली आहे 1.14. बघा जॉमेट्री मध्ये इम्पॉर्टंट काय असतं, फिगर, एक्सप्लेनेशन आणि ते व्यवस्थित समजून घेणं. कोणते थेरम्स या ठिकाणी ऍप्लिकेबल असतील, कोणते थेरम आपण या ठिकाणी लावू शकू, हे फक्त शांततेने विचार केलं तर तुम्हाला आन्सर मिळतं. त्याच्यामुळे जास्त पॅनिक व्हायचं नाही, थोडंसं तुकडे तुकडे करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सेगमेंट पीएस परपेंडिक्युलर सेगमेंट आर क्यू. आता बघा कोणती सेगमेंट दिली आहे रे, पीएस. कुठे आहे रे पीएस, कोणाला परपेंडिक्युलर आहे, आर क्यू ला. आर क्यू इथपर्यंतच आहे, मग तो थोडासा पुढे वाढवा. हा परपेंडिक्युलर आहे, याचा अर्थ काय म्हणायचंय रे त्यांना, काय म्हणायचंय, ही काय आहे परपेंडिक्युलर आहे, याचा अर्थ त्यांना काय म्हणायचं, हाईट. हाईट कधीही अशी सरळच मोजतात. अशी हाईट मोजायला सांगा बरं, मोजणार का, मी असा तिरपा उभा राहतो, हा मोजा हाईट, मोजता येईल का हाईट, अशी हाईट मोजतो का आपण तिरपी. जर कधी मोजायची असेल तर ती सरळच मोजतो का, हाईट परपेंडिक्युलर असते, जमिनीला बिल्डिंग स्ट्रेट असते, परपेंडिक्युलर असते, तेव्हाच हाईट मोजता येते बिल्डिंगची. अशी तिरपी बिल्डिंग बांधली आहे का कधी कोणी, तुम्ही बना इंजिनियर, तिरपी बिल्डिंग बांधा, नाही शक्य. सांगायचं तात्पर्य काय की पीएस काय आहे, हाईट आहे, हे त्यांना सांगायचंय. इथे पी आहे बरं का, इथे दिसत नाहीये आपल्या ह्याच्यामध्ये, व्हिडिओ मध्ये दिसत नाहीये पी, ठीक आहे मी काढला बाजूला. ओके, सेगमेंट क्यूटी परपेंडिक्युलर टू पी आर. वेर इज क्यूटी, क्यूटी, दिस क्यूटी परपेंडिक्युलर टू पी आर, परपेंडिक्युलर आहे, याचा अर्थ ही पण काय आहे, हाईट आहे, हे सांगायचं त्यांना. इफ आर क्यू इज इक्वल टू 6, आर क्यू किती दिले बघा, आर पासून क्यू 6 युनिट्स दिले, त्याच्यानंतर पीएस इज इक्वल टू 6, पी पासून एस पण किती दिले 6 सेंटीमीटर, पी आर, पी पासून आर किती दिले 12 सेंटीमीटर. देन फाइंड क्यूटी, आपल्याला हा क्यूटी फाइंड आउट करायला लावलेला आहे. काय करायला लावलंय, क्यूटी फाइंड आउट. आता बघा, आता क्वेश्चन आहे सेम, याच्यामध्ये 2 ट्रायंगल्स दिलेले आहेत तुम्हाला. बघा पहिला ट्रायंगल कोणता आहे, एकच ट्रायंगल आहे, कोणता ट्रायंगल आहे, पी क्यू आणि आर. हा एक ट्रायंगल दिलाय का,
येस, याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिले तुम्हाला हा दिलाय क्यू आर. क्यू आर काय आहे? बेस. मग जेव्हा क्यू आर बेस असेल, बघा हा क्यू आर बेस असेल तर क्यू पॉईंट सोडला, आर पॉईंट सोडला, व्हर्टेक्स कोणता राहिला रे? आर. आर मधनं काढलेली ही काय आहे? काय आहे? पीएस काय आहे? मग जेव्हा तुम्ही बेस काय घेणार? बेस क्यू आर घेणार, त्यावेळेस तुम्ही हाईट काय घेणार रे? पीएस. करेक्ट. आणि ज्यावेळेस तुम्ही बेस घेणार पी आर, बघा पी आर हा बेस घेणार, तेव्हा पी पॉइंट गेला, आर पॉइंट गेला, मग कोणता पॉइंट उरला रे? क्यू पॉइंट. मग क्यू पासून काढलेली ही परपेंडिक्युलर लाईन, मग जेव्हा तुम्ही पी आर ही पी आर हाईट घेणार, सॉरी बेस घेणार, त्यावेळेस क्यू टी काय घेणार तुम्ही? हाईट घेणार. समजलं का? ट्रायंगल एकच, ट्रायंगल असेल एकच. जे जे दिलंय ते बघून बघून लिहा, अर्धा मार्क मिळवा. गिवन मध्ये लिहिणार काय? गिवन मध्ये लिहिणार काय? सेगमेंट, पहिला पॉइंट पीएस परपेंडिक्युलर टू सेगमेंट आर क्यू, हा झाला तुमचा पहिला पॉइंट. त्याच्या खाली मस्तपैकी लिहा सेगमेंट क्यू टी परपेंडिक्युलर टू सेगमेंट पी आर. त्याच्यानंतर लिहा इफ आर क्यू इज इक्वल टू 6, तुम्ही मास्टर माइंड वापरा, युनिट्स लिहा. पीएस इज इक्वल टू काय? 6 युनिट्स. ओके. आणि तिसरं काय? पी आर इज इक्वल टू काय? 12 युनिट्स. ओके. आता मस्तपैकी फाइंड आउट लिहून टाका. काय फाइंड आउट करायचंय? टू फाइंड मध्ये, टू फाइंड काय फाइंड आउट करायला लावले त्यांनी? क्यूटी. इथे लिहा क्यूटी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. झालं तुमचा 1 मार्क तुम्ही मिळवला. ठीक आहे, इथपर्यंत काही शंका? चला मग आता घेऊया आपण सोल्युशन. कलर दिसतोय का सगळ्यांना? दिसतोय व्यवस्थित. ओके, चेंज करून घेऊ तरी, चला जाऊ दे. चला मग पहिले घेऊया इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे? पी क्यू आर. बघा मला जेवढी गरज आहे मी तेवढंच घेतो, मी बाकीचं सगळं रफ करतो. ओके, पहिला ट्रायंगल घेतो पी क्यू आणि आर. हा ट्रायंगल, याचा हा बेस बरोबर, आणि ही त्याची काय? हाईट. ओके, लिहू मग. ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू व्हॉट? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता दुसरा ट्रायंगल काय घेतो? असंच लिहूया का? कॉम्प्लिकेटेड होणार नाही ना? ठीक आहे, चला सोपं करूनच लिहूया. 1/2. याचा बेस काय रे? क्यू आर. बघा बेस काय आहे? क्यू आर. आणि हाईट काय आहे त्याची? पी एस. सो 1/2 इंटू क्यू आर. वेर इज क्यू आर? क्यू आर क्यू आर क्यू आर किंवा आर क्यू म्हणा, किती आहे? 6. आणि पी एस किती दिले तुम्हाला? 6. हे ऍज इट इज राहू द्या. इथे लिहा देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, याला म्हणा इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, काही सॉल्व करत नाही मी, किंवा सॉल्व केलं तरी चालेल. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 6 3 जा 18, ह्याला म्हणा इक्वेशन नंबर 1. चालतंय का? दुसरं घ्या इन किंवा अगेन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. आता सेम ट्रायंगल आहे, सेम ट्रायंगल पी क्यू आर, पण आता बेस काय घेणार? पी आर. आणि हाईट काय घेणार? क्यू टी. समजतंय का? 1/2 इंटू बेस इंटू हाईट 1/2. बेस काय? बेस पी आर. आणि हाईट काय त्याची? क्यू टी. बरोबर, टाका व्हॅल्यूज. 1/2 इंटू पी आर काय? पी आर किती आहे? 12. आणि क्यू टी आपल्याला फाइंड आउट करायला लावली. 2 1 जा 2, 2 6 जा 12. काय राहिलं? लिहा इथे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर
इज इक्वल टू बघा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू काय 6 इंटू क्यूटी. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. आता 1 आणि 2 कडे बघा. 1 काय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू किती आहे 18. इथे पण काय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू काय 6 इंटू क्यूटी. बघा याची लेफ्ट हँड साइड काय आहे पी क्यू आर, याची पण लेफ्ट हँड साइड काय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. जर लेफ्ट हँड साइड इक्वल असेल तर राईट हँड साइड सुद्धा काय असेल इक्वल असेल. मग मला असं लिहिता येईल का 18 किंवा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर ची व्हॅल्यू काय बघा, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर ची व्हॅल्यू किती आहे 18. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर ची व्हॅल्यू टाकली 18 इज इक्वल टू काय 6 इंटू क्यूटी. हा 6 मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल डिवाइड. सो 18 डिवाइडेड बाय 6 इज इक्वल टू व्हॉट क्यूटी. 6 1 जा 6, 6 3 जा 18. देअरफॉर क्यूटी इज इक्वल टू काय 3 युनिट्स. काढलं का क्यूटी. ओके समजलं काय केलं. पहिले काय केलं सगळ्यात पहिले हा वाला ट्रायंगल घेतला पी क्यू आर, त्याचा हा बेस घेतला आणि ही हाईट घेतली, सॉल्व्ह केलं, आन्सर मिळालं. त्यानंतर परत तोच ट्रायंगल घेतला, आता हा बेस घेतला आणि ही काय घेतली हाईट, आणि मग तुम्हाला फायनली आन्सर मिळालं. ठीक आहे समजलं एव्हरीवन. येस ओके. काही ठिकाणी कॉम्प्लिकेटेड करून दिलेले बरंच की ते तुम्हाला नाही कळणार, एवढे कॉम्प्लिकेटेड करून दिलेले. ठीक आहे चला मग पटापट आता हे क्वेश्चन नंबर 1 2 3 लिहून टाका. वरती चॅप्टरचं नाव टाका प्रॅक्टिस नंबर 1 1.1. ओके चला जाऊया आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा या ठिकाणी काय दिलंय इन ऍडजॉइनिंग फिगर एपी परपेंडिक्युलर टू द बीसी. एपी काय आहे वेर इज एपी. एपी बीसी ला परपेंडिक्युलर आहे, याचा अर्थ एपी काय आहे रे हाईट आहे. एपी काय आहे हाईट आहे. एडी पॅरलल टू बीसी. बघा ही जी लाईन एडी आहे ही कोणाला पॅरलल आहे बीसी ला आहे. आपल्याला हा रेशो काढायला लावलाय कोणत्या दोन ट्रायंगलचा. पहिला ट्रायंगल आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. वेर इज एबीसी ए बी सी. हा पहिला ट्रायंगल आहे आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे बी सी डी. ओके येस ऑर नो. येस. आता या ठिकाणी कोणती कंडिशन ऍप्लिकेबल राहील ती सांगा. कोणती कंडिशन ऍप्लिकेबल राहील. सगळ्यात शेवटची कंडिशन बेस इक्वल आहे. बघा तुमच्या लक्षात आलं की बेस काय आहे इक्वल आहे, पण ही लाईन या लाईनला पॅरलल पण आहे, म्हणजे ही जी हाईट असेल तीच याची पण हाईट असेल. हाईट सुद्धा दोघांच्या काय असतील सेम असतील इक्वल असतील, म्हणजे या ठिकाणी बेस पण इक्वल आहे आणि हाईट सुद्धा काय आहे इक्वल आहे. ठीक आहे मग चला आपण लिहूया. पहिले जे दिलेले आहे ते आपण लिहून घेऊ. गिवन मध्ये काय लिहिणार की इन ऍडजॉइनिंग फिगर एपी परपेंडिक्युलर टू द बीसी आणि एडी काय आहे पॅरलल टू बीसी. देअरफॉर टू फाइंड काय फाइंड आउट करायला लावलंय आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. याला S2 म्हणतात किंवा त्याला म्हणा डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके चला सोल्युशन घेऊया. दिसतंय चला सोल्युशन घेऊया.
काय म्हणूया, ए पहिले ट्रायंगल किंवा डायरेक्टली लिहूया, एडी पॅरलल टू बीसी, किंवा एक कन्स्ट्रक्शन वाला भाग घेऊ. पहिले काय घेऊया, कन्स्ट्रक्शन. बघा आता इकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. पहिले तर हा एबीसी ट्रायंगल दिलाय तुम्हाला आणि ही त्याची हाईट दिलेली आहे, बरोबर. म्हणजे याचा तुम्हाला बेस माहित आहे, हाईट सुद्धा माहिती आहे. पण हा जो दुसरा ट्रायंगल आहे कोणता, बी सी डी, याचा हा काय बेस, बरोबर. हा बेस आहे म्हणजे हा बी पॉइंट गेला, सी पॉइंट गेला, उरला कोणता पॉइंट, डी. डी मधनं एक परपेंडिक्युलर लाईन काढावी लागेल जी ट्रायंगलच्या काय आहे, बाहेर आहे. पण ती आपण दाखवली आहे का, नाही. सो ती आपल्याला दाखवावी लागेल. काय, डी मधनं एक परपेंडिक्युलर लाईन तुम्ही काय केलीत, ड्रॉ केलीत. ही आहे तुमची परपेंडिक्युलर लाईन. या पॉइंटला नाव द्या एस पॉइंट नाव द्या. ओके, सो झाली डीएस. सो कंस्ट्रक्शन मध्ये काय लिहिणार, ड्रॉ ए लाईन, बरोबर, सच दॅट, ड्रॉ ए लाईन फ्रॉम पॉइंट डी such that intersects side BC at point yes. बघा हा या डी मधनं एक अशी लाईन काढली जी या बीसी लाईनला कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, यस पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. सिंपली लिहा डीएस परपेंडिक्युलर टू द बीसी. बघा डीएस कोणाला परपेंडिक्युलर आहे, बीसी ला परपेंडिक्युलर आहे. समजलं का, समजलं. ओके, चला मग आता आपण हे सोल्युशन फाइंड आउट करूया. हियर आता लिहा, हियर एडी पॅरलल टू बीसी, देयरफॉर ही हाईट काय रे, एपी इज इक्वल टू ही पण हाईट काय, डीएस. हे काय आहे, इक्वल असतील. का इक्वल असतील, एपी आणि डीएस का इक्वल असतील, कारण की ही साइड या साइडला पॅरलल आहे, बरोबर आहे. आणि पॅरलल असलं तर मग त्यांचं डिस्टन्स सेम असतं. बघा आता उदाहरणार्थ या दोन लाईन्स पॅरलल आहेत. ओके, हे डिस्टन्स जर 3 सेंटीमीटर असेल तर मग कुठेही तुम्ही डिस्टन्स कॅल्क्युलेट करा त्या दोन लाईन्स मधलं, ते किती राहणार आहे, 3 सेंटीमीटरच राहणार आहे. तसंच ही लाईन या लाईनला पॅरलल आहे, मग हे 3 सेंटीमीटर आहे तर हे सुद्धा किती असणार आहे, 3 सेंटीमीटरच राहणार आहे. त्याच्यामध्ये काही चेंज नाही होणार. समजतंय. ओके, चला आता झालं. मग याचा तर बेस पण इक्वल आहे. इथे लिहा आपण अकॉर्डिंग टू द कंडिशन नुसार काय, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल. पहिला कोणता घेतला होता आपण, एबीसी. दुसरा काय घेणार, बीसीडी. करेक्ट, बीसीडी इज इक्वल टू, या दोघांचा बेस इक्वल आहे, बेस इक्वल आहे, मान्य आहे सगळ्यांना. मग बेस लिहायची गरज आहे का, इथे लिहिणार बेस, इथं पण लिहिणार बेस. बेस बेस काय होईल रे, कट होऊन जाईल. मग कोणाच्या प्रपोर्शन मध्ये राहील, हाईटच्या प्रपोर्शन मध्ये. सो हाईट लिहा, एबीसी ची हाईट काय आहे, एपी, बरोबर. आणि बीसीडी ची हाईट काय आहे, डीएस. इथे लिहा ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसिस. यांचे बेसिस कसे आहेत रे, इक्वल आहेत. बट तुम्हाला माहिती आहे एपी इज इक्वल टू काय, डीएस आहे. एपी जर 5 असेल तर डीएस पण 5च आहे, बरोबर. मग मी काय करतो, एपीच्या ठिकाणी काय लिहितो, डीएस. या एपीच्या ठिकाणी काय लिहितो, डीएस डिवायडेड बाय हा डीएस तुमचा ऑलरेडी, डीएस. इथे राहिला 1, इथे राहिला 1. देयरफॉर तुम्हाला काय मिळालं बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल
सी डी इज इक्वल टू 1/1. करेक्ट. बट तुम्हाला असं डिवायडेड बायच्या फॉर्म मध्ये विचारलंय का? तुम्हाला काय विचारलंय? S2 च्या फॉर्म मध्ये विचारलंय. सो सिम्पली तुम्ही आन्सर लिहिणार ते S2 च्या फॉर्म मध्ये लिहा. Therefore area of triangle ABC is to area of triangle BCD is equal to 1:1. ओके. तुम्ही आन्सर पण कसं लिहिणार? 1:1 च्या फॉर्म मध्ये. समजलं एव्हरीवन? काय शंका या क्वेश्चन मध्ये? आहे काही डिफिकल्ट? नो. ओके. चला जाऊया आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता इथे हा क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला आणि खूप सारे रेशोज तुम्हाला काढायला लावलेले. सो 1 बाय 1 आपण आता इथे सॉल्व्ह करूया. पहिला घेऊया डायरेक्ट एरिया ऑफ अ ट्रायंगल. कोणता दिलाय रे? PQB डिवायडेड बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल PBC. चला शोधूया आपण दोन्ही ट्रायंगल शोधूया. PQB कुठे? वेर इज PQB? P Q आणि B हा वाला ट्रायंगल. आता हा 90 डिग्री म्हणजे हा पण काय असेल? हा काय झाला त्याचा? ही काय झाली त्याची हाईट. तुम्हाला बेस माहिती आहे, हाईट माहिती आहे. लिहून टाका लगेच बेस आणि हाईट लिहून टाका त्याचा. कोणाचं? PQBचा. PQBचा बेस काय आहे? PQ मल्टिप्लाय बाय त्याची हाईट काय आहे? PQ. येस. दुसरा ट्रायंगल कोणता आहे? PBC. दुसरा ट्रायंगल कोणता आहे? PB आणि C हा वाला. मग याचा बेस काय आहे? बोला. बेस काय आहे? आणि त्याची हाईट काय आहे? PQ. बरोबर. काय कॅन्सल होत आहे? PQ कॅन्सल. काय राहिलं? PQ अपॉन BC. इथं लिहा एरिया ऑफ ट्रायंगल PQB डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PBC. झालं. दॅट्स इट. चला सेकंड घ्या. सेकंड रेशो काढूया. सेकंड रेशो काय? एरिया ऑफ ट्रायंगल PBC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू. चला वेर इज PBC? तोच आहे. आता जो बघितला आपण PBC तोच आहे. याचा बेस काय आहे? BC मल्टिप्लाय बाय हाईट काय आहे याची? PQ. दुसरा ट्रायंगल कोणता आहे? दुसरा ट्रायंगल कोणता आहे? बोला. ABC. मग ABC चा बेस कोणता आहे आणि हाईट काय त्याची? व्हेरी गुड. AD काय आहे? हाईट. मग लिहा BC मल्टिप्लाय बाय AD. सो काय कॅन्सल होईल? काय राहिलं तुमचं? फक्त PQ अपॉन AD. ओके. सो इथे लिहा एरिया ऑफ ट्रायंगल PBC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC. काय अवघड आहे रे याच्यामध्ये? बघा फुकटचे. म्हणजे काय झालंय? त्यांनी अर्धा मार्क्स याला दिलाय. 2 मार्क्सला क्वेश्चन विचारतील. अर्धा याला देतील, अर्धा याला, अर्धा याच्यासाठी, अर्धा याच्यासाठी. 2 मार्क्सचा क्वेश्चन. समजतंय एव्हरीवन? चला जाऊया थर्ड क्वेश्चन कडे. थर्ड क्वेश्चन काय विचारलंय बघा. व्हॉट इज द थर्ड क्वेश्चन? ABC अपॉन ADC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC. चला ABC ऑलरेडी दिलाय. याचा बेस काय होता? BC मल्टिप्लाय बाय हाईट काय त्याची? AD. ओके. चला दुसरा घेऊया ट्रायंगल. दुसरा ट्रायंगल कोणता आहे? ADC. ADC बघा. हा परपेंडिक्युलर म्हणजे बेस काय याचा? DC आणि हाईट काय त्याची? AD. लिहा काय? DC. बेस इज DC आणि हाईट काय त्याची? AD. सो काय कॅन्सल होईल? काय राहिलं इथे? BC अपॉन BC. Therefore area of a triangle
ABC divided by area of triangle ADC. केलं फाइंड आउट. ओके, सो सिमिलरली हा फोर्थ वाला क्वेश्चन तुम्हाला काय करायचं आहे, होमवर्कला सॉल्व करायचा आहे. ट्रायंगल शोधायचा, त्याचा बेस लिहायचा, हाईट लिहायची. दुसरा ट्रायंगल शोधायचा, त्याचा बेस लिहायची, हाईट लिहायची. जे कॅन्सल होतंय ते कॅन्सल करा. उरलेला क्वेश्चन तुम्ही उरलेला आन्सर्स तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, समजतंय एव्हरीवन? याच्यामध्ये काही शंका? सो या ठिकाणी हा प्रॅक्टिस सेट आपला संपतो. ओके, तुम्हाला काही शंका असतील, डाऊट्स असतील तर त्याच ठिकाणी क्लिअर करा. त्या शंका मनामध्ये ठेवू नका. शंकाचं निरसन झालं पाहिजे. हा टॉपिक समजला तरच नेक्स्ट टॉपिक तुम्हाला समजणार आहे, अदरवाईज समजणार नाही. व्हिडिओ जेवढ्या जास्ती वेळेस बघता येतील तेवढ्या जास्त वेळेस बघा. रिव्हिजन करा, मोर अँड मोर रिव्हिजन करा. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही डिरेक्टली मला विचारू शकतात. आणि युट्यूब मधल्या माझ्या मित्रांना, जे स्टुडंट्स आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम्स असतील तर ते कमेंटमध्ये कमेंट करू शकतात. ओके, सो कमेंट करा. नाहीतर मला डिरेक्टली कॉल केला तरी सुद्धा चालेल. मला प्रश्न विचारा, जास्तीत जास्त प्रश्न विचारा, जेणेकरून तुमचं काय होईल, समाधान होईल. ओके, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.